सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम श्री कुलदैवताय नमः। हर हर महादेव। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, बघा आजचा हा व्हिडिओ प्रत्येकासाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे, कारण सध्या पवित्र अशा आषाढ महिन्याची सुरुवात आहे। येत्या 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी या महिन्याची समाप्ती होणार आहे। त्यानंतर पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होईल। त्यामुळे या काही दिवसाचा काळ धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। म्हणूनच आषाढ संपण्यापूर्वी काही गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत। त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे। आषाढ महिना हा आपल्या हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला जातो। या महिन्यात अनेक व्रत, उपासना, सण आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे। भगवान विष्णूंची पूजा तसेच भगवान शिवशंकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची उपासना या महिन्यात केली जाते। विविध धार्मिक सेवा या काळात मोठ्या श्रद्धेने केल्या जातात। याच महिन्यात आषाढी एकादशी, गुप्त नवरात्री आणि गुरुपौर्णिमा यासारखे अत्यंत महत्त्वाचे उत्सवही होऊन गेले। त्यामुळे या संपूर्ण महिन्याचा आध्यात्मिक महत्त्व आणखीन वाढतं। विशेष म्हणजे या महिन्यात गुप्त नवरात्री येत असल्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा आणि तिची ओटी भरण्याला खूप मोठं स्थान दिलं जातं, असं सांगितलं जातं। मग तुम्ही गुप्त नवरात्रीला कुलदेवीची ओटी भरायची राहून गेला असाल तर आषाढ महिना संपण्यापूर्वी शक्यतो प्रत्येकानं आपल्या कुलदेवीची घरच्या घरी ओटी नक्की भरा। अनेक जण कुलदेवीची ओटी भरताना पण त्यामध्ये एक अवश्य वस्तू ठेवायची विसरतात। त्यामुळे ओटी पूर्ण झाल्यासारखी वाटली तरी ती परिपूर्ण मानली जात नाही। ही वस्तू कोणती आहे, ती का ठेवायची आणि ओटी भरताना आणखीन कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची हे मी पुढे सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र आणि शुभ मानला जातो। विशेषतः साधना, जप, नामस्मरण आणि देव सेवेसाठी हा काळ अत्यंत उत्तम मानला जातो। म्हणूनच अनेक भक्त या महिन्यात आपली धार्मिक सेवा अधिक श्रद्धेने करतात। धार्मिक परंपरेनुसार या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात। त्यामुळे या 4 महिन्याच्या कालावधीत जप, दान, व्रत, उपवास आणि भगवंताचे नामस्मरण यांना विशेष महत्त्व प्राप्त होते। या दिवसामध्ये भक्तिभावाने केलेली प्रत्येक सेवा अधिक फलदायी ठरते असे मानले जातं। या काळात श्रद्धेने केलेल्या धार्मिक सेवांचे पुण्य अनेक पटीने वाढतं असं सांगितलं जातं। म्हणूनच अनेक जण या दिवसामध्ये विविध पूजा, व्रत आणि सेवा करण्याचा संकल्प करतात। याच महिन्यात आपल्या प्रत्येकाने महत्त्वाचे कार्य करायचं असतं, ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे। या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरण्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे। आषाढ महिन्यामध्ये विशेष करून तुळजापूरची अंबाबाई, तसेच कोल्हापूरची कुलस्वामिनी असेल, सप्तशृंगी असेल, एडाई असेल, काळूबाई असेल, अजून तुमची जी कुलस्वामिनी असेल तर तिथे जाऊन भक्त आपल्या कुलदेवीची ओटी भरतात। जर तुम्हाला तिथे जाऊन ओटी भरणे, सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी आपल्या कुलदेवीची पूजा, ओटी भरू शकता। पुढे देवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे अप्रिय घटना टाळण्यास मदत करते, तसेच आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते। आणि म्हणून आपल्याला अशा परिस्थितीत घरच्या घरी कुलदेवीची अशी ओटी भरायची आहे। आता अनेकांच्या मनात प्रश्न येतो की आषाढ महिन्यातच कुलदेवीची ओटी का भरायची? तर बघा, आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं आणि संपूर्ण कुळाचं रक्षण करणारी जी आराधी देवी असते तिलाच आपण कुलदेवी म्हणतो। आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक कुळाचे कुलदैवत आणि कुलदेवी असते आणि सुख समृद्धीसाठी सदैव कृपादृष्टी ठेवते अशी श्रद्धा आहे। म्हणूनच तिची नियमित पूजा करून तिची ओटी भरली तर घरात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य टिकून राहतं असं सांगितलं जातं। त्याचबरोबर देवीचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं। एवढेच नाही तर कुटुंबावर येणारी संकट, अडथळे आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळतं अशी ही श्रद्धा आहे। घरातील शुभ कार्य निर्विघ्नपर्यंत पार पडावेत, घरात आनंद, समाधान नांदावा, तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी अनेक जण आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी भरतात। यासोबतच कुलदेवीची ओटी भरणे म्हणजे आपल्या पूर्वजांकडून चालत आलेली धार्मिक परंपरा जपणारी होय। अशा सेवेमुळे पुढच्या पिढींपर्यंत आपले संस्कार पोचतात आणि कुटुंबामध्ये धर्माविषयीची आस्था अधिकृत होते।
आता पुढे ही ओटी नेमकी कोणी भरायची, घरात कुठे भरायची, तसेच सुवासिनी, कुमारिका किंवा विधवा स्त्रिया याबाबत अनेकांच्या मनात असलेल्या शंका देखील पुढे सविस्तर दूर करणार आहोत। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही कुलदेवीची ओटी नेमकी कोणी भरायची, कुठे भरायची, कारण याबाबत अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात। सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातील प्रत्येक स्त्रीने आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्या कुलदेवीची ओटी भरावी। शक्यतो आपल्या घरातच भरायची असते। तुमच्या देवघरात कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल तर त्याच्यासमोर भक्तिभावाने ओटी भरू शकता। आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या काळात आपण भगवान विष्णूंच्या उपासनेसह आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो। त्यामुळे या महिन्यात कुलदेवीची पूजा, तिची ओटी भरणे, तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे याला विशेष महत्त्व दिलं जातं। यासोबत आषाढ महिन्यात सुवासिनींना भोजन करण्याची परंपरा आहे। हे भोजन आपल्या कुलदेवीच्या नावाने केले जातं। कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहावा, घरात सुखशांती आणि समृद्धी नांदावी या भावनेने अनेक कुटुंबांमधील सेवा केली जाते। जर तुम्ही अजूनही सुवासिनी भोजन केले नसेल तर आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीच्या नावाने ती करू शकता। आपल्या शक्तीनुसार, श्रद्धेनुसार ही सेवा करावी। तसेच आषाढ महिन्यातील मंगळवारच्या व्रतालाही खूप महत्त्व आहे। अनेक घरामध्ये सुवासिनी स्त्रिया या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी श्रद्धेने व्रत करतात, कारण घरातील स्त्री ही घराची लक्ष्मी मानली जाते। असं सांगितलं जातं की जेव्हा घरातील स्त्रिया श्रद्धेने आषाढातील मंगळवारचं व्रत करतात तेव्हा मुलाबालांचे कल्याण होतं, कुटुंबात आनंद वाढतो आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। त्यामुळे अनेक कुटुंबामध्ये ही परंपरा आजही भक्तिभावाने पाळली जाते। आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आषाढ महिन्यात आपल्या कुलदेवीसाठी काही विशेष सेवा करणे, कुळाचार आणि कुलधर्म पाळणं यालाही मोठं महत्त्व आहे। म्हणूनच या काळात कुलदेवीची ओटी भरण्याची परंपरा आहे। तुम्ही कदाचित अशीही काही घरं पाहिली असतील जिथे लोकांना स्वतःची कुलदेवी कोण आहे हेही माहीत नसतं। त्यामुळे आपल्या कुळाची परंपरा जाणून घेणे आणि कुलदेवीची सेवा करणं किती आवश्यक आहे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं। आपल्या अनेक ग्रंथ आणि शास्त्रात नेहमी एक गोष्ट सांगितली जाते की आपल्या कुलदेवीची सेवा प्रत्येकाने केलीच पाहिजे। वर्षातून किमान एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानाला जाऊन तिचे दर्शन घ्यावं आणि तिची ओटी भरावी अशी शिकवण दिली जाते। परंतु प्रत्येकालाच ते शक्य होत नाही। काही वेळ किंवा इतर काही अडचणीमुळे असू शकतात। अशा वेळी मनात कोणताही संकोच ठेवू नका। तुम्ही आपल्या घरच्या घरी पूर्ण श्रद्धेने कुलदेवीची ओटी भरू शकता। भक्ती आणि भाव सर्वात महत्त्वाचा असतात। कोणता दिवस सर्वात योग्य आहे आणि जर त्या दिवशी काही अडचण आली तर काय करायचं, तसेच ओटी भरण्यापूर्वी कोणती तयारी करायची हे सविस्तर जाणून घेऊया। आषाढ महिन्यात तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ओटी भरू शकता, कारण हे दोन्ही दिवस देवीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानले जातात। त्यामुळे या 2 दिवसापैकी तुम्हाला जो दिवस सोयीस्कर वाटेल त्या दिवशी श्रद्धेने आणि मनापासून 4 मंगळवार आणि 4 शुक्रवार येतात। त्यामुळे तुम्हाला योग्य दिवस निवडण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो। कोणत्याही एका मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ओटी भरली तरी पूर्ण श्रद्धेने केल्यामुळे तिचं महत्त्व तितकंच राहते। समजा काही कारणांमुळे मंगळवारी किंवा शुक्रवारी ओटी भरणं शक्य झालं नाही तर त्याऐवजी काळजी करू नका। एखादी अडचण आली असेल, पाळीचा काळ असेल किंवा दुसरं काही कारण असेल तरी आषाढ महिना संपण्यापूर्वी 12 ऑगस्टच्या आधी कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता, कारण संपूर्ण आषाढ महिना हा पवित्र आणि शुभ मानला जातो। पारंपरिक पद्धतीने भरावी, कारण आपण आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करत असतो। त्यामुळे पूजा करताना मनात श्रद्धा आणि चेहऱ्यावर प्रसन्नता असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। जर तुमच्या देवघरात कुलदेवीचा टाक असेल तर त्याच्यासमोर ओटी भरावे आणि जर टाक नसेल तर कुलदेवीच्या फोटोसमोर ही देवी सेवा करू शकता। तसेच त्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानाला जाऊन ओटी भरली तरी अतिउत्तम। आता महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया, ही कुलदेवीची ओटी कोणी भरायची? घरातील सुवासिनी स्त्रीने ओटी ही भरावी, पण जर काही कारणामुळे सुवासिनी स्त्रीला ही ओटी भरणे शक्य नसेल तर घरातील कुमारिका मुली देखील ही ओटी भरू शकते। याशिवाय अनेकांच्या मनात एक शंका असते की विधवा स्त्री कुलदेवीची ओटी भरू शकते का? याचे उत्तर आहे होय, नक्की भरू शकते। मनात कोणताही गैरसमज ठेवू नका। प्रत्येक स्त्रीला आपल्या कुलदेवीची भक्तिभावाने सेवा करण्याला पूर्ण अधिकार आहे। त्यामुळे विधवा स्त्री असो, कुमारिका असो किंवा सुवासिनी असो, श्रद्धा आणि भक्तिभाव असेल तर तीच कुलदेवी ओटी भरू शकते। म्हणून अशा कोणत्याही शंका मनात ठेवू नका। आपल्या कुलदेवीची सेवा मनापासून करा। देवीला फक्त भक्ती आणि महत्त्वाची असते।
आता पुढे ओटी भरण्याची प्रत्यक्ष तयारी सुरू करायची आहे. सर्वप्रथम कुलदेवीचा टाक असेल तर फोटो असेल घ्या. शक्य असेल तर त्यावर अभिषेक करा. जर फोटो असेल तर तोही स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर एक पाट घ्या, त्यावर कुलदेवीचा टाक किंवा फोटो स्थापित करा. यानंतर सर्वप्रथम कुलदेवीला हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करा. देवीसमोर एक दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवा. शक्य असल्यास लाल रंगाचे फुले अर्पण करा. ही सर्व विधी झाल्यानंतरच कुलदेवीची ओटी भरण्याची आहे. पूजा झाल्यानंतर कुलदेवीची ओटी भरण्यास सुरुवात करायची आहे. आता ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या, प्रत्येक वस्तू कशी ठेवायची आणि संपूर्ण ओटी पारंपरिक पद्धतीने कशी भरायची हे बघूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की कुलदेवीची खण आणि नारळानेच ओटी भरायची असते. हीच पारंपरिक पद्धत मानली जाते. नारळ घेताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच चांगला नारळ निवडायचा. तुटलेला नारळ वापरू नका. आता खणाबद्दल बोलायचं झालं तर शक्य असेल तर खणाची साडी घ्यावी. जर खणाची साडी उपलब्ध नसेल तर खणाचा ब्लाऊज पीस घेतला तरी सुद्धा चालतो. तसंच अनेक ठिकाणी कुलदेवीची ओटी नऊवारी साडीने भरली जाते. तुम्हालाही शक्य असेल तर नऊवारी साडी वापरू शकता, पण नऊवारी साडी घेणे शक्य नसेल तर सहावारी साडी घेतली तरी काही हरकत नाही. आणि जर साडी घेणं शक्य नसेल तर साधा ब्लाऊज पीस घेतला तरी सुद्धा चालतो. आई श्रद्धा आणि भक्ती सातत्य बघते. पण इथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे. कुलदेवीला अर्पण करायचं वस्त्र सुती किंवा रेशमी असावं, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि त्या टिकवून ठेवण्याची क्षमता अशा वस्त्रांमध्ये अधिक प्रमाणामध्ये असल्यास सांगितलं जातं. त्यामुळे शक्यतो सुती वस्त्र निवडा. आता ओटी कशी मांडायची ते पाहू. सर्वप्रथम एक ताट घ्या. त्या ताटात सर्वप्रथम खाली हळदी कुंकू टाका, फूल टाका आणि त्यावर हा खण किंवा साडी ठेवा. त्यावर वरसावर एक नारळ ठेवा. नारळ ठेवताना त्याची शेंडी कुलदेवीच्या दिशेला राहील याची काळजी घ्या. यानंतर त्या वस्त्रावर थोडेसे तांदूळ ठेवा. आता यासोबत एक हळकुंड, हा कोण हे लेकरू बाळ हळकुंड असावं. याला विशेष महत्त्व आहे. एक बदाम, एक खारीक, 1 रुपयाचं नाणं आणि एक सुपारी या वस्तू देखील ओटीमध्ये वापरू शकता. तसेच शक्य असेल तर 16 शृंगारातील वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू देखील ठेवू शकता. उदाहरणार्थ मंगळसूत्र, नेलपेंट किंवा सौभाग्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या इतर वस्तू श्रद्धेनुसार ठेवू शकता. हे सर्व ठेवणे शक्य झालं तर नक्की ठेवा आणि शक्य नसेल तरी त्याबद्दल मनात कोणताही न्यूनगंड ठेवू नका. आपल्या श्रद्धेला सर्वात जास्त महत्त्व आहे. आणखी एक शक्य असेल तर एक गजरा किंवा फुलांची वेणी देखील ओटीमध्ये अर्पण करा. तर तेही मिळाले नाही तर तुम्ही गुलाबाचे फुल अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. आता या सर्व वस्तू एका ताटामध्ये व्यवस्थित मांडून घ्यायच्या आहे. इथे एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे ताट स्टीलचं किंवा पितळेचंच असावे. ओटी भरण्यासाठी प्लास्टिकचे ताट, भांडे वापरू नका. आता देवीची ओटी भरताना स्वतः स्वच्छ आणि प्रसन्न मनाने तयार व्हा. शक्य असेल तर साडी परिधान करा. साडी शक्य नसेल तर ड्रेस घाला तरीसुद्धा चालेल. पण कपडे निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा. गडद निळ्या रंगाची, काळ्या रंगाची कपडे टाळा. त्यानंतर कपाळावरती कुंकू लावा. हातात हिरव्या बांगड्या घाला. गळ्यात मंगळसूत्र धारण करा. पायात जोडवी असावी. डोक्यावरती साडीचा पदर किंवा ओढणी घ्या. अशा प्रकारे भक्तिभावाने आणि आदराने तयार होऊन आपल्या कुलदेवीसमोर बसायचे आहे. जर कुमारी काही ओटी भरणार असेल तर तिने छान असा ड्रेस परिधान करावा, टिकली लावावी, बांगड्या घालाव्यात आणि विधवा स्त्री ही ओटी भरणार असेल तर छानशी साडी घालावी आणि कपाळावरती अष्टगंध किंवा बुक्का लावावा. सर्व साहित्य तयार झाल्यानंतर आणि पूजा पूर्ण झाल्यावर ओटीचे ताट आपल्या दोन्ही हातात घेऊन आपल्या छातीजवळ घ्यायचं. त्या क्षणी पूर्ण श्रद्धेने आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं. यानंतर मनापासून कुलदेवीला प्रार्थना करायची. आई, माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. आमच्या घरी सुख, शांती, समृद्धी आणि आनंद कायम नांदू दे. आमची आध्यात्मिक प्रगती होऊ दे. या आषाढ महिन्यात मला तुझ्या मूळ स्थानाला येऊन ओटी भरणं शक्य झालं नाही, म्हणून मी घरच्या घरी श्रद्धेने आणि भक्तिभावाने तुझी ओटी भरत आहे आणि तुझा आशीर्वाद आमच्या घरावर कायम राहू दे. आमच्या घरात धनधान्याची, अन्नाची कधीही कमतरता भासू देऊ नकोस. आमच्या घरात तुझं मंगलमय वास्तव्य सदैव राहू दे. ही प्रार्थना मनापासून केल्यानंतर ओटीचे ताट कुलदेवीच्या मस्तकाला हलकंसं लावायचं आणि नंतर तिच्या चरणी अर्पण करायचं. त्यानंतर एक छोट्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे. हे तांदूळ दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन कुलदेवीच्या मस्तकाला स्पर्श करायचा आणि नंतर आपण अर्पण केलेल्या ओटीवर ते तांदूळ व्हायचे. आता इथे एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची आहे जी अनेक जण न कळत विसरतात. कुलदेवीची ओटी भरताना एक महत्त्वाची वस्तू आवर्जून ठेवायची असते.
ही वस्तू नसेल तर ओटी अपूर्ण राहते असं सांगितलं जातं. ती वस्तू म्हणजे तांबूल. होय, ओटी भरताना कुलदेवीला तांबूल नक्की अर्पण करायचा. आता अनेकांना प्रश्न पडतो की हा तांबूल म्हणजे नेमकं काय? तर तांबूल म्हणजे पानाचा विडा. ज्या ठिकाणी पाण्याचे दुकान असेल तिथे जाऊन तुम्ही फक्त एवढे सांगा की कुलदेवीला अर्पण करण्यासाठी तांबूल बनवून द्या. त्यानुसार ते तुम्हाला योग्य प्रकारे तांबूल तयार करून देतील. हा तांबूल एका छोट्या वाटीत ठेवून कुलदेवीसमोर श्रद्धेने अर्पण करायचा. त्यानंतर काही वेळ तो कुलदेवीसमोर राहू द्यायचा. संध्याकाळी तो तांबूल उचलायचा. जर तो अख्खा विडा असेल तर खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने त्यातील थोडासा भाग प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. पण एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा. हा प्रसाद घराबाहेर कोणालाही देऊ नका. तो फक्त आपल्या घरातील सदस्यांनीच प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. काही वेळा पानांच्या दुकानातून तांबूल आधीच बारीक करून दिलेला असतो. अशा वेळी पुन्हा तो कुटण्याची गरज नाही. जसा असेल तसाच घरातील सर्वांनी थोड्या प्रमाणात प्रसाद म्हणून घ्यायचा. आता शेवटी काही अतिशय महत्त्वाची गोष्टी आहेत. या अनेक जण न कळत दुर्लक्षित करतात, पण कुलदेवीची ओटी भरताना या गोष्टीची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे. सर्वप्रथम ओटी भरण्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य शक्यतो स्वतःच्या पैशानेच विकत घ्यावं. म्हणजे साडी असो, नारळ असो किंवा इतर कोणत्याही वस्तू असो, ती आपण स्वतःच्या कमाईतून आणायचा प्रयत्न करावा. इथे स्वतःच्या कमाईने म्हणजे काम करूनच आणले पाहिजे असे नाही. तुमचे पतीसुद्धा हक्काचे आणि कुटुंबातील एक सदस्य आहेत. त्यांच्याकडून घेतलं तरी सुद्धा चालेल. परंतु समजा कोणीतरी तुम्हाला साडी भेट दिली असेल किंवा नारळ भेट म्हणून मिळाला असेल तर त्या वस्तू ओटी भरण्यासाठी शक्यतो वापरू नका. स्वतःच्या खर्चाने आणलेल्या वस्तू भक्तिभावाने ओटी भरल्यास त्याचं शुभ फळ अधिक चांगल्या प्रकारे प्राप्त होतं असं सांगितलं जातं. यासोबतच आणखी एक चूक करायची नाही. जेव्हा तुम्ही कुलदेवीची ओटी भरणार असाल तेव्हा निळ्या रंगाची, काळ्या रंगाची कपडे परिधान करू नका. तसेच ओटीमध्ये अर्पण करण्यासाठी जी साडी, खण किंवा ब्लाऊज पीस घेणार आहात त्याचाही रंग निळा किंवा काळा नसावा, याची काळजी घ्या. आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो की कुलदेवीला अर्पण केलेल्या ओटीचे पुढे काय करायचं. तर बघा, जर पुढील 2 ते 3 महिन्यात तुमचा कुलदेवीच्या मूळ स्थानाला जाण्याचा योग असेल तर ही ओटी जशीच्या तशी व्यवस्थित जपून ठेवा आणि जेव्हा तुम्ही कुलदेवीचे दर्शनासाठी जाल तेव्हा हीच ओटी तिथे मूळ स्थानी देवीला अर्पण करा. पण समजा तसं शक्य नसेल आणि जवळच्या काळात कुलदेवीच्या स्थानाला जाण्याचा काहीही बेत नसेल तर अशावेळी चांगला पर्याय आहे. आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी एखादी सुवासिनी स्त्रीला आपल्या घरी बोलवावं. सुवासिनी स्त्री ही आपल्या कुलदेवीच्या स्वरूपातच असते आणि या सर्व वस्तूंनी तिची ओटी भरा. आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार तुम्ही हा पर्यायही निवडू शकता. अशा प्रकारे आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी भक्तिभावाने भरायची असते. यासोबत आषाढ महिन्यात आणखी एक परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते, ती म्हणजे आषाढ तळणे. या दिवशी कुलदेवीची पूजा करून विशेष नैवेद्य तयार केला जातो आणि तो देवीला अर्पण केला जातो. जर तुम्ही अजून आषाढ तळला नसेल तर ते वेळ असेल तर तोही अवश्य करा आणि त्याचा नैवेद्य आपल्या कुलदेवीला दाखवा. तसेच आषाढ महिन्यात अनेक विवाहित मुली माहेरी येतात. त्यांच्यासाठी घरामध्ये विविध तळलेले पदार्थ तयार केले जातात आणि हा सण आनंदाने, प्रेमाने आणि कुटुंबासोबत साजरा करण्याची सुंदर परंपरा आहे. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी माहेरी जाऊन या आषाढ महिन्याचा आनंदही मनापासून घ्यावा. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकता, कुलस्वामिनीचा कुळाचार करू शकता. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचे नाव नक्की टाईप करा. धन्यवाद.